आपल्याला शब्द देतो, तुमच्या खात्यात 2 हप्ते जमा होणार म्हणजे होणार. म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकूण 12,000 रुपये त्या ठिकाणी मिळतील. 2,000 रुपये त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये देतो, 2,000 केंद्र सरकार देते. राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांची दिवाळी आजपासून गोडवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. कारण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 21 हप्ता एकत्रितपणे 4,000 रुपये विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. बघा शेतकरी बांधवांना आता दिवाळीचा पाडवा, दिवाळीचा भाऊबीज या ठिकाणी जवळ येत आहे. त्या अनुषंगाने राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, पीएमचा 21 हप्ता एकत्रितपणे 4,000 रुपये सोडलेले आहेत. म्हणजे शेतकरी बांधवांची दिवाळी गोड व्हावी या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे. बघा शेतकरी बांधवांना हे पैसे तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी कालपासून वितरण होणार होते, परंतु सरकारकडे जास्त निधी उपलब्ध नसल्यामुळे कालपासून हे पैसे वाटप झालेले नव्हते. परंतु आज सकाळपासून या ठिकाणी पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे. कारण जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी होते, अशा पीक विम्याचे लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे वाटप करण्यात आलेले आहेत. आता नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असणाऱ्या आणि पीएम किसान योजनेचे लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी दिवाळीच्या निमित्तानं पैसे वाटप करायला सुरुवात केलेली आहे. खऱ्या अर्थाने आज नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांचे, पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांचे आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. कारण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. बघा शेतकरी बांधवांना आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, पीएमचा 21 हप्ता एकत्रितपणे 4,000 रुपये विस्तार होणार आहेत. तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. बघा शेतकरी बांधवांना आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, कृषी मंत्री या ठिकाणी दत्तात्रय मामाभरणे यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून राज्यातील 52 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता, पीएमचा हप्ता एकत्रितपणे या ठिकाणी 2 हप्त्यांचे 4,000 रुपये वाटप होत आहेत. म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2,000 रुपये आणि आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांच्या माध्यमातून पीएमचा 21 हप्ता विस्तार होत आहे. म्हणजेच केंद्र सरकार, राज्य सरकार यांनी दोन्ही सरकारच्या माध्यमातून एकत्रितपणे 4,000 रुपये वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. म्हणजे शेतकरी बांधवांना सर्व योजनांचे पैसे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पाठवलेले आहेत. आता फक्त नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे लाभार्थी असणाऱ्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे वाटपायचे राहिलेले होते, तर हे पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. म्हणजे शेतकरी बांधवांना जर तुम्ही लाडकी बहीण असाल, या ठिकाणी तुमच्या घरामध्ये एखादी लाडकी बहीण असेल, तर त्या लाडकी बहिणीला सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला असेल. म्हणजेच दिवाळी निमित्त लाडक्या बहिणींना पैसे वाटप केलेले आहेत. शेतकरी बांधवांना विधवा पेन्शनचे लाभार्थी होते, त्यांना सुद्धा दिवाळी निमित्त पैसे वाटप केलेले होते. त्यासोबतच जे अपंग असतील, निराधार असतील, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असतील, त्यांना सुद्धा दिवाळीच्या निमित्तानं पैसे वाटप केलेले होते. पीक विम्याचे लाभार्थी असणाऱ्या काही शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे वाटप केलेले आहेत. म्हणजेच एकंदरीत 90% सरकारी योजनांचे पैसे या दिवाळीच्या निमित्तानं वाटप केलेले आहेत. परंतु नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, पीएमचा 21 हप्ता अजून का वाटप झालेला नाही, अशा पद्धतीने प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना आणि या ठिकाणी भारताचे पंतप्रधान या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेब यांना विचारलेले होते. तर त्यावरती त्यांनी 2 दिवसांपूर्वीच निर्णय घेतलेला होता की आम्ही या ठिकाणी दुसऱ्या योजनांचे पैसे वाटप करत होतो. त्यामुळे नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना या दोन्ही योजनांचे पैसे वाटप करायला थोडासा विलंब झालेला आहे. परंतु आम्ही 100 आणि 101% हे पैसे वाटप करत आहोत. म्हणजे शेतकरी बांधवांना एक गोष्ट लक्षात घ्या की सरकारने दिलेल्या माहितीनुसार आम्ही कोणत्याही शेतकरी बांधवावरती अन्याय करत नाही. सर्व शेतकरी बांधवांना निधी वाटपाला या ठिकाणी सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे. तर बघा शेतकरी बांधवांना एकंदरीत या ठिकाणी आपण बघून घेऊयात की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यांमध्ये सोडलेला आहे आणि आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 21 हप्ता आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप करायला सुरुवात केलेली आहे. खऱ्या अर्थाने नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे, पीएम किसान योजनेचे 21 हप्त्याचे कोणकोणत्या शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली
आहे, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। शेतकरी बांधवांना तुमची दिवाळी या ठिकाणी दिवाळी गोड व्हायला आजपासून सुरुवात होत आहे। तुम्हाला हे पैसे अशाच पद्धतीने 22 पर्यंत वाटप होणार आहेत। म्हणजे सरकारने दिलेल्या माहितीनुसार पाडव्याला पैसे वाटप होतील आणि 22 ला सुद्धा पैसे वाटप होणार आहेत। म्हणजे आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये राज्यातील सरासरी 52 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप करण्यासाठी डीबीटीचं बटन दाबून या ठिकाणी निधी पाठवायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। आता खऱ्या अर्थाने राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा या ठिकाणी पाहायला मिळत होती, परंतु आता ती प्रतीक्षा संपत आहे। परंतु शेतकरी बांधवांना आज आपल्या राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्व शेतकरी बांधवांना 2 हप्त्यांचे पैसे वाटप होणार नाहीत। म्हणजे शेतकरी बांधवांना राज्य सरकारला काही गोष्टी लक्षात आलेल्या आहेत, केंद्र सरकारला सुद्धा काही गोष्टी लक्षात आलेल्या आहेत। म्हणजे उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर लाडकी बहीण योजनेमध्ये जसे घोटाळे झालेले होते, 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू केलेली होती, त्या योजनेमध्ये जसे घोटाळे झालेले होते तशाच प्रकारचे घोटाळे नमो शेतकरी योजनेमध्ये होत असल्याचे आणि पीएम किसान योजनेमध्ये होत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आलेले आहे। त्यामुळे सरकारने दिलेल्या माहितीनुसार आम्ही पात्रता, नियम आणि अटी या गोष्टींच्या आधारावरती हे पैसे वाटप करत आहोत। त्यामुळे सर्व शेतकरी बांधव नियमांमध्ये, अटींमध्ये, पात्रतेमध्ये बसायला पाहिजेत, तरच त्यांना 2 हप्त्यांचे पैसे वाटप होतील, अन्यथा पैसे वाटप होणार नाहीत। बघा शेतकरी बांधवांना राज्य सरकारच्या काही गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत। म्हणजे याच्यामध्ये काय झालेलं आहे की ज्या नागरिकांकडे शेतीच नाही त्यांनी सुद्धा या ठिकाणी सरकारची गायरान जमीन दाखवून, मित्रांच्या जमिनी दाखवून, मित्रांच्या नावाने या ठिकाणी ऑनलाईन सातबारे दाखवून अधिकाऱ्यांना थोडेफार पैसे देऊन नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना अशा योजनांचा लाभ घेतल्याचे सरकारच्या सुद्धा निदर्शनास आलेले आहेत। काही ठिकाणी एकाच कुटुंबामधील 2, 3, 4, 5 शेतकरी बांधवांनी या ठिकाणी दोन्ही योजनांचा लाभ घेतल्याचे सरकारच्या निदर्शनास आलेले आहे। बघा सरकारने दिलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना शेतकरी बांधवांच्या कुटुंबामधील फक्त एका शेतकरी बांधवांना मिळणार आहे। जर घरामध्ये 4 सदस्य असतील आणि 4ही सदस्यांच्या नावाने या ठिकाणी 1 एकर जमीन ठेवून दिलेली असेल, म्हणजे 4 सदस्यांच्या नावाने 1 एकर जमीन असेल, तर या ठिकाणी चौघांना आम्ही वर्षाला 12, 12, 12, 12 अशा पद्धतीने पैसे वाटप करणार आहोत। या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार एका कुटुंबाला प्रत्येक वर्षाला नमोच्या माध्यमातून 6,000 रुपये, पीएमच्या माध्यमातून 6,000 रुपये प्रत्येक सदस्याला हे पैसे वाटप होणार नाही। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून अटी, शर्ती, नियम, पात्रता सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत। जर तुम्ही याचं पालन करत असाल तर पैसे येतील, अन्यथा पैसे येणार नाहीत। बघा शेतकरी बांधवांना आता या ठिकाणी दिवाळी निमित्त तुम्हाला सुद्धा कामे असतील, मला सुद्धा भरपूर कामे आहेत। त्यामुळे तुमचा जास्त वेळ न घेता या ठिकाणी खटाखट तुम्हाला जिल्ह्यांच्या याद्या, बँकांच्या याद्या वाचून दाखवतो, कारण शेतकरी बांधवांना आपला व्हिडिओ थोडासा मोठा असतो, परंतु याच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना ही माहिती समजत असते। तर बघा शेतकरी बांधवांना सर्वात अगोदर आपण मेन मुद्द्याकडे वळूयात। बघा शेतकरी बांधवांना तुम्हाला आठवत असेल की या ठिकाणी मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस पडला, त्या अवकाळी पावसामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं। त्यानंतर जून, जुलै, ऑगस्ट असेल या ठिकाणी या 3 महिन्यांच्या मान्सूनच्या पावसामध्ये जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालेलं नव्हतं। एकतर मे महिन्याच्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं, या ठिकाणी मान्सूनच्या पावसामुळे नुकसान झालं नाही, परंतु या ठिकाणी मान्सूनचा जो परतीचा पाऊस होता, शेवटचा पाऊस होता, तर तो शेवटचा पाऊस सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पडलेला होता। तर या पावसामुळे या ठिकाणी शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणामध्ये अतोनात नुकसान झाल्याचं तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे। शेतकरी बांधवांची शेती वाहून गेली, पिके उद्ध्वस्त झाले, मोठ्या प्रमाणामध्ये गायी, गुरे, घरे अशा प्रकारे सर्व गोष्टी वाहून गेलेल्या आहेत। काही शेतकरी बांधवांनी कांद्याचा भाव वाढेल या दृष्टिकोनातून कांदा चाळीमध्ये ठेवून दिलेला होता, परंतु या ठिकाणी मोठ्या पावसामुळे तो कांदा या ठिकाणी सडलेला पाहायला मिळालेला आहे। शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणामध्ये तोट्यामध्ये गेलेले तुम्ही आम्ही सुद्धा पाहिलेले आहे। तर बघा शेतकरी बांधवांना अशा प्रकारचे नुकसान झालेल्या सर्व शेतकरी बांधवांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले होते आणि या ठिकाणी पंचनामे केलेल्या शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या स्वरूपामध्ये नुकसान भरपाई वाटप करायला या ठिकाणी 2 दिवसांपूर्वी सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं असेल आणि ते शेतकरी बांधव नमोचे, पीएमचे लाभार्थी असतील, तर अशा शेतकरी बांधवांसाठी डबल आनंदाची बातमी आहे, कारण सरकारच्या माध्यमातून तुम्हाला दिवाळीच्या निमित्तानं या ठिकाणी दिलासा देण्यासाठी थोडाफार निधी वाटप होत आहे। म्हणजे आता बघा 2-2, 4,000 रुपये ही काही जास्त प्रमाणामध्ये निधी नाही, परंतु शेतकरी बांधवांना ही आपल्यासाठी जास्त रक्कम आहे। बघा ही रक्कम नेत्यांसाठी
जास्त नसेल, परंतु प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी 2,000 रुपये म्हणजे 4,000 रुपये 100% मोठी रक्कम आहे, कारण या 4,000 रुपयामध्ये आपण चांगल्या पद्धतीने दिवाळी साजरी करू शकतो। त्यामुळे शेतकरी बांधवांना तुम्ही सुद्धा याचा प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। त्यामुळे सर्वात अगोदर बघून घेऊयात की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीएमचा 21 हप्ता सोडलेला आहे। त्यासोबत ज्या शेतकरी बांधवांना पीएमचे 21 हप्ते आतापर्यंत सोडलेले आहेत, परंतु जरी 21 हप्त्यांपैकी काही हप्त्यांचे पैसे मिळाले, काही हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील, तर अशा शेतकरी बांधवांसाठी अजून एक आनंदाची बातमी आलेली आहे। तर ती बातमी म्हणजे शेतकरी बांधवांना मागील हप्त्यांचे पैसे वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। नमो शेतकरी योजनेचे ज्या शेतकरी बांधवांना कमी हप्ते आलेले असतील, अर्धवट हप्ते आलेले असतील, तर त्यांना मागील हप्त्यांचे पैसे वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आलेले आहेत। एकंदरीत शेतकरी बांधवांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांवरती अन्याय करणार नाही, सर्व शेतकरी बांधवांना समान पैसे वाटप करणार आहोत। बघा शेतकरी बांधवांना या ठिकाणी आपण सर्वात अगोदर जिल्ह्यांच्या यादी, बँकांच्या यादी बघून घेऊयात, परंतु शेतकरी बांधवांना एक गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 21 हप्ता हा तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती बँकेमध्ये ट्रान्सफर होणार आहे। म्हणजेच ज्याप्रमाणे तुमच्या घरामधील या ठिकाणी लाडक्या बहिणींना आधार कार्डच्या माध्यमातून बँकेमध्ये पैसे येत असतात, त्याचप्रमाणे तुम्हाला नमोचा हप्ता, पीएमचा हप्ता आधार कार्डच्या संलग्न बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी या गोष्टींची काळजी घ्यायची आहे। आधार कार्ड लिंक असेल तर पैसे जमवतील, अन्यथा पैसे जमवणार नाहीत। अशा प्रकारे कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे यांच्या माध्यमातून तातडीचे आदेश या ठिकाणी राज्यातील 52 लाख नमो शेतकरी योजनेच्या, पीएम किसान योजनेच्या लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना देण्यात आलेले आहेत। बघा या ठिकाणी आपण जिल्ह्यांची, बँकांची यादी पाहणार आहोत, परंतु शेतकरी बांधवांना फक्त जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहून चालणार नाही। जर तुम्हाला खरोखर दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळवायचे असतील तर यासाठी पात्र ठरावं लागेल। या ठिकाणी पात्रतांमध्ये, नियमांमध्ये तुम्ही सुद्धा बसायला पाहिजे, तरच तुम्हाला या ठिकाणी पैसे वाटप सुद्धा होणार आहे। तर या पात्रता, हे नियम आणि हे अटी कोणकोणत्या आहेत त्याची यादी वाचून दाखवतो। तर बघा शेतकरी बांधवांना सर्वात अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा कमी शेतजमीन असायला पाहिजे, शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजेत, शेतकरी बांधव सरकारी कर्मचारी नसायला पाहिजेत, उत्पन्नाची मर्यादा कमी असायला पाहिजे। जे शेतकरी बांधव अशा नियमांमध्ये, अशा पात्रतांमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांना हे हप्ते 100% वाटप सुद्धा होणार आहेत। बघा आता आपण नियम, पात्रता, अटी, शर्ती बघितलेले आहेत। आता आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत, परंतु या ठिकाणी शेतकरी बांधवांना जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्या अगोदर काही गोष्टींची काळजी तुम्ही सुद्धा घ्यायची आहे, अन्यथा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांना या ठिकाणी जिल्ह्यांची आणि बँकांची यादी खटाखट वाचून दाखवतो, परंतु या अगोदर तुम्ही जर कामे केलेले नसेल तर लवकरात लवकर कामे करायचे आहेत, कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी, पीएमच्या 21 हप्त्यासाठी काही महत्त्वाची कामे करणं गरजेचं आहे। तर याच्यामध्ये जे पहिलं काम करायचं आहे तर ते पहिलं काम म्हणजे आधार कार्ड बँकेला लिंक करा। दुसरं काम म्हणजे जे आधार कार्ड बँकेला लिंक आहे तर ते बँक खातं चालू आहे का, बँक खात्याची केवायसी केलेली आहे का, त्या बँकेला या ठिकाणी पॅन कार्ड लिंक केलेला आहे का, त्या बँक खात्यामध्ये 400, 500, 1000 रुपयापर्यंत थोडेफार पैसे ठेवलेले आहेत का, अशी महत्त्वाची कामे करून ठेवा, अन्यथा या ठिकाणी सरकार पैसे सोडेल आणि बँका पैसे काटून घेतील। मग या ठिकाणी तुमची दिवाळी साजरी होण्याऐवजी तुमची दिवाळी या ठिकाणी निघून जाणार आहे। त्यामुळे या गोष्टींची काळजी तुम्ही सुद्धा घ्यायची आहे। बघा या ठिकाणी तुम्ही म्हणत असाल आता भरपूर कीर्तन झालं, आता आपण मेन मुद्द्याकडे वळूयात। बघा शेतकरी बांधवांना या ठिकाणी तुमचा पण मी थोडासा वेळ घेतलेला आहे, परंतु संपूर्ण माहिती समजायला थोडाफार वेळ लागत असतो, कारण सर्व शेतकरी बांधवांना एका शब्दामध्ये सर्वच गोष्टी समजतील असं नसतं। त्यामुळे शेतकरी बांधवांना आम्ही सुद्धा थोडाफार या ठिकाणी जास्त आमचा सुद्धा वेळ वाया घालवत असतो, परंतु शेतकरी बांधवांपर्यंत सत्य माहिती आणि या ठिकाणी त्यांना सुद्धा समजेल अशा गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। तर बघा शेतकरी बांधवांना या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांना हे पैसे वाटप करणं शक्य होणार नाही। त्यामुळे सरकारने 12-12-12 अशा प्रमुख 36 जिल्ह्यांची 3 दिवसांमध्ये निवड केलेली आहे। बघा शेतकरी बांधवांना महाराष्ट्र राज्यामध्ये परभणी जिल्हा आहे, बीड जिल्हा आहे, अकोला जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, गडचिरोली जिल्हा, हिंगोली जिल्हा, रत्नागिरी असेल, रायगड असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, सिंधुदुर्ग असेल, यवतमाळ असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, त्यासोबतच जळगाव असेल, त्यासोबतच जालना असेल, तर असे जे 36 जिल्हे आहेत या 36 जिल्ह्यामधील सरासरी
सरासरी 52 लाख शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे वाटप होतील। कारण शेतकरी बांधवांना मागच्या 2 दिवसांपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत आहेत। काल सूत्रांकडून माहिती सुद्धा आलेली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांची प्रतीक्षा या ठिकाणी दोन्ही हप्त्यांची लवकरच संपणार आहे। कारण राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता शेतकरी बांधवांवरती जे संकट कोसळलेले आहे त्या गोष्टींचा विचार करून सरकार लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप करेल, आता पीक विमा वाटप होत आहे।